शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आज कर्जमाफीची पहिल्यांदाच तारीख जाहीर केली आहे। 2017 ते 2025 पर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात येणार असं मुख्यमंत्री म्हणाले। नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेत तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। अखेर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं की या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री कर्जमाफीबद्दल बोलतील, परंतु मंदिरात असल्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी काहीच आता बोललेले नाही। परंतु काल एक पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी समिती नेमणार असल्याचं सांगितलं आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना आता प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री समिती नेमणार आहेत म्हणजेच नेमकं काय करणार आहेत। तर बघा, सर्व शेतकऱ्यांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता मुख्यमंत्री ही जी समिती नेमणार आहेत ही असते बघा, काय असते तर या समितीमध्ये सरकारी अधिकारी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नेमलेले असतात, जी तुमची चौकशी करणार असतात। मग चौकशी काय करणार असतात तर बघा, तुमचे उत्पन्न किती आहे, तुम्ही खरंच शेती पिकासाठी आता कर्ज बँकेतून काढलेलं आहे का तुम्ही अन्य कोणत्या कारणासाठी कर्ज काढलेलं आहे आणि शेती पिकाचं नाव देऊन नेमकं सरकारला तुम्ही फसवून कर्ज माफ करून त्या ठिकाणी सरकारकडून घेताय का, ही चौकशी तुमच्याकडून समिती आता करणार आहे। तसेच तुम्ही चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज घेतले आणि एक वेगळ्याच कामासाठी ते पैसे वापरलेत का, याची चौकशी सुद्धा आता या समितीमध्ये होऊ शकते। म्हणजे जर तुम्ही शेती पिकासाठी बँकेकडून कर्ज घेतला असेल आणि ते कर्ज म्हणजे ते पैसे तुम्ही चैनीच्या वस्तू घेण्यासाठी वापरले असतील, जसे की एखादी कार गाडी असेल, एखाद तुम्ही बंगला बांधला असेल, चांगली जागा घर वगैरे घेतला असेल, जमीन वगैरे खरेदी केला आहे का, हे सर्व आता मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीमध्ये अधिकाऱ्यांकडून चौकशी आता करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही समिती आता नेमण्यात आली आहे। मुख्यमंत्री साहेबांकडून आता कर्जमाफीची पहिल्यांदाच तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे ती तुम्हाला लगेचच आता पुढे समजणार आहे। परंतु 2017 ते 2000 त्या ठिकाणी 25 या 8 वर्षाच्या यामध्ये तुम्ही शेती पिकासाठी जर 1 लाख रुपयांच्या वरती जर कर्ज काढून बँकेतून जर ठेवलं असेल तर आता तुम्ही ते लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, कारण सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आले बघा की आम्ही सर्व शेतकऱ्यांची, सरकारने काय सांगितलंय, आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, काही ठराविक शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे। मग काही ठराविक शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी, बघा तुम्ही तुमची कर्जमाफी होणार आहे का नाही, सरकारने कर्जमाफी करणार असं तर सांगितलंय, तुम्ही सुद्धा ऐकले, मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू असं सांगितलं होतं। परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय। तुमचा नेमकं या कर्जमाफीसाठी नंबर लागतोय का, तर बघा शेतकरी मित्रांनो, 2017 पासून 2025 पर्यंत या 8 वर्षामध्ये फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये 5 प्रकारचे शेतकरी वगळण्यात आले आहेत हे सुद्धा आता सरकारने सांगितलं आहे। तर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकऱ्यामध्ये म्हणजे जे शेतकऱ्यांनी आता बघा 5 प्रकारचे शेतकरी वगळणार म्हणून सांगितलंय, मग या 5 प्रकारच्या शेतकऱ्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का, तर तुमच्या कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून तुम्हाला बाहेर काढण्यात येतंय का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ इथे लक्ष देऊन बघायचा आहे। आता यासाठी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय समिती नेमणार। आता तुम्हाला माहित आहे समिती नेमणार असं सरकारने सांगितलंय। या समितीमध्ये काही अटी व पात्रता प्रत्येक शेतकऱ्यांची कसून चौकशी आता करण्यात येणार आहे। कर्जमाफी करण्याच्या अगोदर समितीमध्ये या अधिकारी असतील, म्हणजेच महसूल अधिकारी असणार आहेत, ते तुमच्या डायरेक्ट आता कर्ज काढलेले जे शेतकरी आहेत त्यांच्या घरी येणार आहेत आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी चौकशी सुद्धा या समितीमधील अधिकाऱ्यांकडून होऊ शकते। तुम्हाला विचारण्यात येईल की तुमच्या घरामध्ये कोण सरकारी पेन्शन घेतंय का, तुमचा मुलगा सरकारी नोकरीमध्ये या 2 ते 3 वर्षामध्ये लागलेला आहे का, तसेच तुमचं वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे
असं सुद्धा या समितीमध्ये असलेले अधिकाऱ्यांकडून तुम्हाला विचारणा होऊ शकते। मग त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। यामध्ये उत्पन्नाचा दाखला ते अधिकारी अशा पद्धतीने चेक करतील। सर्वांनी आता लक्ष द्यायचं आहे, तुमची काय काय चेकिंग होऊ शकते। तर हा उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न तुम्ही कमी दाखवलं पाहिजे। सरकारने आता हे उत्पन्न किती पाहिजे नेमकं अजून याबद्दल आकडा फिक्स सांगितलेला नाही, परंतु उत्पन्न जास्त असलेल्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कर्जमाफ आम्ही करणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। परंतु सूत्रानुसार एक आता अत्यंत त्या ठिकाणी मोठी बातमी समोर येते की तुमचं उत्पन्न वार्षिक 5 लाख रुपयांच्या वरती नसावं असं सांगितलंय। तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण तुमचं जर कर्ज त्या ठिकाणी तुम्ही आता 2 लाख 3 लाख घेतला असेल आणि तुमचं उत्पन्न वार्षिक 5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला याचा फायदा हा होणार नाही। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आता आलं आहे की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार। मग आता गरीब शेतकरी म्हणजे कोण बघा, ज्यांचे उत्पन्न वार्षिक 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे याच शेतकऱ्यांना सरकारच्या नजरेत गरीब शेतकरी असं ओळखलं जातं। बघा 5 लाखांच्या वरती कर्ज जर तुमचं जास्त असेल म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त असेल 5 लाखांच्या वरती तर तुम्हाला त्या ठिकाणी गरीब शेतकरी म्हणून ओळखलं जाणार नाही। तुम्हाला त्या ठिकाणी लाभार्थी यादीमधून या ठिकाणी ढकलण्याची शक्यता आहे। मग ही चौकशी आता समिती करणार आहे। त्यामुळे समितीचे अधिकारी जेव्हा तुमच्या आता घरी येणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आता ते मागणार आहेत। मग ते कागदपत्रे कोणती तयार तुम्हाला ठेवायचे आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार। मग तुम्ही जर गरीब शेतकरी जर तुम्हाला दाखवायचं असेल तर नेमकं काय काय कागदपत्रे ही समिती तुम्हाला या ठिकाणी मागू शकते। म्हणजे समितीचे जे अधिकारी सरकारने नेमलेले असतात तर ती तुमची चौकशी काय करतात, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला मागतात, ती कागदपत्रे सुद्धा तुम्हाला तयार ठेवायची आहेत। ती कागदपत्रे देखील पुढे आम्ही सांगणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तारीख नेमकी सरकारच्या माध्यमातून कोणती जाहीर करण्यात आली आहे ते सुद्धा लगेच तुम्हाला समजणार आहे। कारण बच्चू कडू यांनी सरकारवर आवाज उठवल्यामुळे सरकार आता जागं झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून एक बॅड न्यूज देखील आलेली आहे। ती म्हणजे सरकारने आता स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना सांगून टाकलं आहे की आम्ही फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, यासाठी आम्ही समिती नेमणार असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे आता ही समितीमधील अधिकारी जे आहेत ते तुमची आता चौकशी करणार। 2017 ते 2025 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढलं असेल तर ते माफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। परंतु किती कर्ज माफ करणार, कोणत्या तारखेला कर्ज माफ करणार, काय काय चौकशी करून कर्ज माफ करणार हे सुद्धा स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तेच तुम्हाला आम्ही सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। जर तुम्ही या भ्रमात आता असाल की आमची सरसकट कर्जमाफ होईल तर सरसकट कर्जमाफ हे सरकार देणार नसल्याचं या ठिकाणी सध्याला तर वाटत नाही। म्हणजे बघा आता ही सरकार पूर्णपणे तुमची सरसकट जेवढं तुम्ही कर्ज काढले सर्वचे सर्व देते असं काय वाटत नाही। कारण या ठिकाणी सरकारच्या डोक्यावर सर्वात मोठा ताण आहे, टेन्शन आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी सरकारला द्यावंच लागतात। यासाठी हजारो कोटी रुपये सरकारचे महिन्याच्या महिन्याला खर्च होतात आणि त्यामुळेच याचा ताण आहे, याचं टेन्शन आहे तर तो कर्जमाफीवर पडणार आहे। कारण सरकारची तिजोरी पूर्णपणे मोकळी आता झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सरकारकडे पैसा शिल्लक नाही। तरी पण आपल्या देशामध्ये भाजपचे सरकार आहे, राज्यात पण भाजपचे सरकार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता नरेंद्र मोदी यांना 1,20,000 कोटींचा निधी मागून घेणार असं सुद्धा सूत्रांकडून महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळते। त्यामुळे याच आधारावर मुख्यमंत्री साहेबांनी आता तुम्हाला पहिल्यांदाच कर्जमाफीची तारीख दिली आहे। परंतु ही कर्जमाफी करण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही समिती नेमणार। या समितीमधील अधिकारी ज्यावेळी तुमच्या घरी येतील त्यावेळी तुम्ही ही महत्त्वाची कागदपत्रे शेतकरी मित्रांनो तयार ठेवायची आहेत। ती म्हणजे पहिलं कागदपत्र आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला। उत्पन्न जर भरपूर असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमच्या घरामध्ये कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार नाही असं सांगण्यात आलंय। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलंय फक्त गरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार। मग इन्कम टॅक्स भरत असणारे किंवा उत्पन्न जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना गरीब शेतकरी म्हणता येणार नाही।
त्यानंतर बघा तुमचं पुढचं कागदपत्र ते समिती मागण्याची शक्यता आहे, ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुमची चौकशी जास्त ते अधिकारी करणार नाहीत, कारण सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे आम्ही ज्या शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड दिले आहेत त्यांचे 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी आहे, जास्त काही नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड दिले आहे। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही बिंदास राहायचं आहे। तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आता आल्या बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढचं कागदपत्रांची या ठिकाणी चौकशी आता करण्यात येणार आहे, ती म्हणजे फार्मर आय डी कार्ड आहे का तुमच्याजवळ। मग आता फार्मर आय डी कार्ड म्हणजे काय सांगतो बघा, तुम्ही खरंच शेतकरी आहात का याच्या ओळखीचा पुरावा तुम्हाला लागणार आहे, त्यासाठी फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे मागितले। त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर तुम्ही बिंदास राहायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी कोणती तारीख कर्जमाफीसाठी जाहीर केल्या, ज्या तारखेला कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। आता बघा आमदार बच्चू कडूंना तर तुम्ही या ठिकाणी ओळखतच असणार। आमदार बच्चू कडू आहेत तर ते शेतकऱ्यांचे नेते ज्यांनी 7 दिवस उपाशी राहून आंदोलन केले, सरकारला धारेवर धरलं। त्यावेळी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आम्ही समिती स्थापन करणार आहोत आणि लवकरच कर्जमाफी करणार आहोत। आता बच्चू कडू साहेब यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे की 2 ऑक्टोबर ही लास्ट तारीख राहील। 2 ऑक्टोबर नंतर आम्ही मंत्रालयामध्ये शेतकऱ्यांचा धडक मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत। आता सरकार 2 ऑक्टोबरच्या आधीच तुम्हाला कर्जमाफी करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या, कारण सरकारला आता पूर्णपणे कळून चुकलं आहे की जर मंत्रालयामध्ये बच्चू कडू यांनी मोर्चा नेला तर खूप सारे नुकसान सरकारचं होणार आहे, सरकारची बदनामी होणार आहे। त्यामुळे 2 ऑक्टोबरच्या आतमध्येच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।